नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार? योजनेचे निकष बदलणार का? 2100 रुपये कधी मिळणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक विधान केलं. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय, असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. ज्या महायुती सरकारची ही योजना आहे त्यातील मंत्र्यांनीच असे विधान केल्यामुळे विरोधकांनी या योजनेवरून टीका करायला सुरुवात केली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठ्या प्रमाणात विरोधक सतत आरोप करतात. म्हणूनच त्यावरून प्रश्न विचारले जात आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार का? योजनेचे निकष खरंच बदलणार आहेत का? पडताळणी होणार आहे का? या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती माध्यमांसमोर मांडली आहे. आदिती तटकरे पत्रकार परिषदेत बोलताना काय म्हणाले, कोणत्या निकषांवर त्या बोलल्या ते जाणून घेऊया. उत्पन्न 2.5 लाख आहे का? 2. 4 चाकी वाहन आहे का? 3. बँक खात्यावरचं नाव आणि आधार कार्डवर असलेले नाव दोन्ही नावं जुळताय का? 4. सरकारी नोकरीत आहे का? 5. लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी आहे का? या 5 निकषांची तपासणी होणार आहे. ज्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत त्याच ठिकाणी फेर तपासणी होणार आहे. सरसकट तपासणी होणार नाही, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. दुसरा प्रश्न म्हणजे 2100 रुपये कधी मिळणार? तर या संदर्भात आदिती तटकरे यांनी सांगितले की नवीन अर्थसंकल्पीय जे अधिवेशन होईल त्या अधिवेशनात त्याचा निर्णय घेतला जाईल. म्हणजेच सध्या तरी 1500 रुपये लाडक्या बहिणींना चालू राहतील. तर तुम्हाला या योजनेविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.